इथली सगळी तयारी बघून तुमच्या लक्षात तर आलंच असेल की मी आज काय बनवते. तर आज मी आणलेलं आहे चिकन. चिकन खूप दिवसांनी आणलं आहे, म्हणजेच मार्गशीर्ष संपल्यानंतर आज पहिल्यांदाच. जवळजवळ 1.5 महिना झाला आणि आज त्यानंतर आमच्या घरात आलेलं आहे चिकन. चिकन आणण्याचं कारणही तसंच होतं. माझे दीर आहेत जे गावावरून आलेले आहेत आणि त्यांच्यासाठी स्पेशली मी आज हे चिकन बनवते. तर चिकन मस्त कापून स्वच्छ धुवून घेतलं आणि त्याला हळद आणि मीठ लावून थोडंसं मॅरिनेट करण्यासाठी मिक्स करून ठेवलं. असं ठेवलं की चिकनचा स्मेलसुद्धा निघून जातो, कारण हळद असते त्याच्यामध्ये. तर चला चिकनच्या तयारीकडे वळूयात. इथे मी कढई ठेवली आहे. मागे एका व्हिडिओमध्ये मला एका ताईंनी कमेंट केली होती की ह्याला कढई नाही म्हणत, पण मी कढईच म्हणते. तुम्ही मला सांगा बरं ह्याला काय बोलतात. तर इथे बघा 2 मोठ्या आकाराचे कांदे अगदी बारीक चिरून घेतले होते आणि ते तेलामध्ये टाकून मस्त फ्राय केले. तसेच 2 मोठ्या आकाराचे टोमॅटोसुद्धा अगदी बारीक चिरून घेतले. अगदी बारीक म्हणजे काही हे मी नाही चिरले हां. हे टोमॅटो आणि कांदे ह्या भांड्याने मला चिरून दिलेत. आजकाल हे भांडं खूपच माझ्या कामी यायला लागलं आहे. याच्याने वेळही वाचतो आणि मस्त कांदा टोमॅटो बारीकही होतो. चला तर वाटणाच्या तयारीकडे वळते. इथे मी 1 इंच आल्याचा तुकडा, 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतली आणि त्याच्यामध्ये 1 हिरवी मिरची पण टाकली बरं का, आणि त्याचं मस्त वाटण बनवून घेतलं. इथे कांदा टोमॅटोसुद्धा बघा फ्राय झाला होता. तर त्याच्यामध्ये मसाले टाकून घेते. मसाल्यांमध्ये मी चिकनचा मसाला, गरम मसाल्याची पावडर, घरचा लाल तिखट मसाला आणि थोडीशी हळद, एवढं सगळे मसाले घेतले आणि मस्त असे कांदा टोमॅटो बरोबर फ्राय करून घेतले. 1 मिनिटभर कांदा टोमॅटो बरोबर मसाल्यांना परतवल्यानंतर याच्यामध्ये मी हे चिकनसुद्धा टाकून घेतलं. चिकन तर मस्त मॅरिनेट झालेलंच होतं, तर चिकनला वासही खूप छान येत होता. तर इथे बघा मस्त असं चिकन हे सगळ्या मसाल्यांसोबत मिक्स करून घेते, जेणेकरून सगळे मसाले जे आहेत त्या चिकनच्या प्रत्येक पीसला लागतील. आणि ह्याच्यामध्ये मी पाणीसुद्धा घालणार नाही आहे बरं का, नुसतं वाफेवरती हे चिकन शिजवून घेणार आहे. तर वाफेवर शिजवायचं म्हणजे झाकण तर ठेवलंच पाहिजे. झाकण ठेवून 2-3 मिनटं झाली आणि बघा लगेच चिकनला किती पाणी सुटलं, कारण चिकनमध्ये त्याच्या अंगचं पाणीच भरपूर असतं. त्याच्यामुळे ते त्याच्यामध्ये शिजलं की त्याची टेस्ट जी आहे ती अजून छान लागते. तर इथे मी पुन्हा चिकनवरती झाकण देऊन 5 ते 7 मिनटं शिजवून घेतलं. आणि इथे तुम्हाला दिसतच असेल की चिकनला अजूनच पाणी सुटलं आहे आणि चिकन मस्त आपलं कुक पण होतं आहे. तर इथे हे जे मी वाटण हिरवं बनवून घेतलं होतं, तर ते वाटणसुद्धा आता या स्टेजला मी याच्यामध्ये टाकून घेतलं आहे आणि वाटणसुद्धा मस्त असं सगळ्या चिकनला मिक्स करून घेणार आहे. यात अशा वाटणामुळे चिकनची टेस्ट अजून छान होते आणि खोबरं आणि कांद्याचं वाटण टाकण्याची गरजही नाही पडत. अगदी झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे. तुम्ही सकाळच्या टिफिनसाठी वगैरेसुद्धा जर नॉनव्हेज प्रेमी असतील तर ते हे पटकन बनवू शकतात आणि घेऊन जाऊ शकतात. अगदी 20 मिनटामध्ये ही रेसिपी जी आहे ती रेडी होऊन जाते. तर बघूया माझ्या दिरांनासुद्धा हे चिकन आवडतं की नाही ते. गुड्डीला तर माझ्या खूपच आवडतं आणि 1.5 महिना झाल्यामुळे ती तर आज मनसोक्त जेवून घेणार आहे. तर चला आता पुन्हा एकदा या चिकनमध्ये वाटणाचं थोडंसं पाणी टाकते. काही पाणी जास्त टाकणार नाही आहे. त्या भांड्यामध्येच थोडंसं पाणी घेऊन मी हे पाणी थोडं याच्यावरती ॲड करून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा चिकन छान मिक्स करून घेते, म्हणजे जे वाटणाचं पाणी आहे ते सुद्धा सगळीकडे पसरेल. आणि पुन्हा एकदा ह्याच्यावरती झाकण ठेवून मी हे 10 मिनटं शिजवून घेणार आहे. ऑलरेडी माझं 5 मिनटं शिजवून झालं होतं आणि आता हे बघा 10 मिनटानंतर चिकन माझं पूर्णपणे रेडी झालेलं आहे आणि कलरही बघा काय सुंदर आलेला आहे तो. तर मस्त झालं आहे की नाही आपलं हे चिकन. आता याच्यावरती कोथिंबीर टाकून घेतली की आपलं चिकन हे रेडी झालेलं असणार आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी? कमेंट करून नक्की सांगा आणि मस्त खा आणि सगळ्यांनी स्वस्त राहा आणि काहीही खा, पण नेहमी जय श्रीराम बोला.